पुढचा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघ मंत्री केंद्रीय मंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत सुरेश बाळामामा म्हात्रे यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विशेष बाब इथे लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस लढत असलेला शरद पवार यांचा पक्ष लढत असलेला हा एकमेव मतदारसंघ आहे कोकण रिजन मधला। त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा सुद्धा। काय वाटतं बाळामामा म्हात्रे की कपिल पाटील? बाळामामा म्हात्रे यांचे पारडं जड याचं कारण असं आहे की अँटी इन्कम्बन्सी कपिल पाटील, पण इथे निलेश सांबरे मला वाटतं अपक्ष आहेत। सांबरे जे आहेत ते खूप त्यांचं मोठं काम आहे, सामाजिक काम आहे आणि ओबीसी मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात ते खेचून आणतील आणि त्याचा असंही होऊ शकतं की सुरेश म्हात्रे आणि त्यांच्यामध्ये स्प्लिटिंग ऑफ वोटमध्ये कपिल पाटील निघून जातील, परंतु कपिल पाटील यांच्याबद्दलचं एक अँटी इन्कम्बन्सी आहे। आणि सेकंडली किसन कथोरे जो मुरबाडचे आहेत त्यांचं आणि कपिल पाटील यांचं जर ट्युनिंग झालं नाही तर पुन्हा तो प्रॉब्लेम होऊ शकतो। झालं की नाही ते आता तुम्ही बघितलंच? अजून नाही झालं, अजून नाही झालं। जसं भारती पवार अडचणीत आहे केंद्रीय मंत्री असल्या तरी, तसंच काहीसं कपिल पाटलांचं आहे। पवार साहेबांनी शेवटपर्यंत काँग्रेसला ही उमेदवारी न देता म्हात्रे यांच्या नावाचा आग्रह धरला, तिथे त्यांना यश मिळेल असं वाटतं। ओके, बाळामामा म्हात्रे दोन। मी आठवत असेल तुम्हाला 1 तास 1.5 तास आधी एक मत होतं की पवारांनी पहिले कॅन्डिडेट शोधले आणि मग नंतर मतदारसंघ मतदारसंघ मागितले। शोधले, तो या प्रकारातला मतदारसंघ आहे। बाळ्या मामा जे आहेत ते खूप तगडे आहेत आणि दुसरं जी बीजेपी स्वतःला खूप इथे तगडी समजत होती त्यांच्या 4 आता हा शब्द ओके ठीक आहे पोहोचला 3 लेगेड 4 लेगेड रेस झाली, म्हणजे एक तिकडे एक तिकडे एक तिकडे त्यांच्याच नेत्यांनी। आज तर शेवटी असं झालं की जे तिथले प्रभारी आहेत त्यांनी किसन कथोरेंची कंप्लेंट केलेली आहे की यांच्यावरती तुम्ही कारवाई करा, कारण यांनी आपल्या उमेदवारासाठी काम केलं नाही। आणि दुसरं, जर कपिल पाटलांची या येत्या 2-3 दिवसातली इथे जे तिथलं जे मला कळतंय की त्यांचं जे रिॲक्शन आहे आता सध्याची किंवा जे त्यांचं काय म्हणतात त्याला रिस्पॉन्सिव्ह बिहेवियर सध्याचं जे आहे ते अगदी म्हणजे डिफिटेड जो उमेदवार असतो तसं आहे असं मला कोणतरी सांगितलं। त्यामुळे मला वाटतं की जरा कठीण आहे तिकडे यांचं राज्यमंत्र्यांचं कठीण। सुरेश म्हात्रे ते निवडून येतील आणि अर्थात त्याचं कारण निलेश सांबरे इथले तिसरे तगडे उमेदवार, त्याचा फायदा त्यांना होईल। ओके 4। मला असं वाटतं सुरेश म्हात्रे निवडून येतील। एक प्रकारे जे त्यांनी पूर्ण कॅम्पेन रन केलं, ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लोकांना जमून ठेवलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या संपूर्ण मतदारसंघात चांगली ताकद आहे आणि सोबतच एनसीपीची पण चांगली ताकद आहे। तर म्हणून मला आणि अजून एक इम्पॉर्टंट आगरी आणि मुस्लिम वोट आणि एससी वोट हे चांगल्या प्रमाणे सुरेश म्हात्रेंच्या बाजूनी पडलेत। भिवंडी ईस्ट आणि भिवंडी वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी मधली जी लीड आहे ती मुरबाड तोडेल असं वाटत होतं, पण मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान हे निलेश सांबरेंनी घेतलंय असं मला वाटतं। ओके 5। तिथे वाटतं की कपिल पाटील जिंकतील, कारण की सांबरे यांची उमेदवारी आणि त्यांनी घेतलेली मतं याचा बेनिफिट म्हणजे तिरंगी निवडणुकीमुळे कपिल पाटील, कारण की कपिल पाटलांची परिस्थिती फारशी चांगली नाहीये तिथे वस्तुस्थिती आहे, पण सांबरेंच्या एकमेव अपक्ष उमेदवारीमुळे कपिल पाटीलला बेनिफिट फायदा होऊ शकतो। ओके, सुरेश बाळामामा म्हात्रे हे यावेळेला निवडून येतील। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कपिल पाटलावर असलेली शिवसेनेची नाराजी, किसन कथोरेंची नाराजी आणि या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा हा आगरी समाजातून येतोय, तर त्यांचाही कल हा सुरेश म्हात्रेंकडे गेलेला आहे, त्यामुळे बाळामामा म्हात्रे निवडून येतील। ओके, म्हणजे बाळामामा म्हात्रे यांना आघाडी मिळताना दिसते। सुरेश म्हात्रे यांना आघाडी 6 जणांचं 98,000 मतं मिळालेली आहेत, ऑलरेडी ही इज ट्राईड अँड टेस्टेड उमेदवार। ओके, त्यामुळे सुरेश म्हात्रे यांना आघाडी मिळताना दिसते पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये।